काय सांगा म्हटलं, ही बकरी म्हटलं एवढी बिमार राहते रे बाबा, बस सांगायला पुरत नाही म्हटलं. बा गेल्या 2 महिन्यापासून म्हटलं काही खाऊ नाही राहिली बरोबर, काही पिऊ नाही राहिली बरोबर. दवाखान्यात नेऊन मी ॲड झालो. मी कायच करा समजून नाही आलं मला. दवाखान्यात नेलं करतो ना, दवाखान्यात नेलं ना मी 2-3 खेप नेलं बाबा. ते डॉक्टर म्हणते काही खरं नाही म्हणते बकरीचं. बा सांग बरं का करू बरं आता बकरीचं. खायला नाही टाकतलं का, काही पियाला नाही टाकत, काही येईल का, काही पण लगा खा यायला टाकत झालं तू. खातच नाही ना ती. मग काय तर तुरीचं कुटार गवत दिवस हे आणतो ते आणतो मायावी, तरी काही खाऊन राहिली बकरी. हो का. मग काय तर हा हिच्यामुळे म्हटलं दुसऱ्या बकऱ्याला म्हटलं खतरा आहे. दुसऱ्या बकऱ्याला पण बिमारी लागू राहिली म्हटलं. ही बिमारीच वेगळी आहे बा. मग काय तर वास येते बकरीचा. बरोबर आहे. सोडून दे ना बकरी, तिकडे दे, सोडून दे, जंगलात सोडून दे. बा जंगलात गिंगलात नाही रे पुरत रे. नाही जंगलात नाही आलं पुरत लगा, राहू दे, जंगलात नाही आलं पुरत. बा करतं काय मग, बकरी नेऊन टाक म्हटलं जंगलात नाही. याच्यामुळे म्हटलं दुसऱ्या बकरीला बिमार लागायची गोष्ट आहे माहिती तू. हो काय का. मग मला काय वाटते, मला वाटते शिवलाला देऊन टाक का. घे म्हणतो बकरी राख म्हणतो बा, जगलीत जगली. शिवलाल कुठं काय घेते रे, शिवलाल काय घेते, शिवलाल काय घेत नाही रे. ते पाय ना, ते रुपा म्हटला माणूस आहे ते. नाही ना, मी तिला म्हणतो ना, मला पैसे पाहिजेच नाही म्हणतो या बकरीचे, 1 रुपया देऊ नको म्हणतो मला. पण या बकरीचं म्हणलं सांभाळ कर म्हणतो बा तू. गवत पाणी काही ना काही आण म्हटलं येईल बकरीला, नाही का. नाही का चालते ना, चालते ना. शिवलाल जोड जाय, त्याला म्हणा घे म्हणा बकरी. कशी बिमार आहे म्हणा बकरी, कर म्हणा वागव म्हणा. समजा जगली जगली. हो ना, तेच म्हणून राहिलो मी. शिवलाल जोड जातो, शिवलाल म्हणतो बा हे घेऊन तो बकरी बा, काहीच नाही बा, बिमार आहे म्हणतो. जगलीत जगली, नाही का. बरोबर आहे ते. तसंच करा पुरते. करून जे वाटत असेल ते करणं. मी काय म्हणतो, शिवलालपेक्षा देवलाल बरा नाही का. शिवलाल जवळ लय आहे ना. मग काय याची पैसे त्याची पैसे, देवलाल जवळ काय आहे बे ना. ते कसं शिवलाला द्यायला लागते नाही का. शिवलाल कसं, शिवलाल माहित नाही तुला कसं आहे ते. असं नाही पाहिजे, मला हेच पाहिजे का, एकटाच लाड काय कामा भाऊ, असं असं बोलणार माणूस आहे ते. तिला म्हणून पाहतो, समजा त्यांना नाही म्हटलं देवलाला देऊन टाकतो. बरोबर, चालते ना, चालते ना. जाय ते, हो जाय. सुनबाई, सुनबाई. दिवसाला आला बाबा माणूस येतं. या सासरे या म्हटलं इकडे. आहे का म्हटलं. शिवलाल कुठे, शिवलाल. बाबा लेच दिवसानं तुम्हाला घर दिसलं म्हटलं आमचं. बाबा लेच दिवसानं. नाही काम होतं जरासं. कुठे शिवलाल कुठे आहे. जेव्हा काम पडलं का नाही तेव्हाच म्हटलं घर दिसते सासरे बोले. हो का. हो बरं बसा म्हटलं तुम्ही, बसा पहिले. नाहीतर म्हणसाल मला. बसाचं काम नाही ना सुनबाई. शिवलाल कुठे सांग बोल तू पहिले, अर्जंट काम आहे ना. सासरे बा पहिले म्हटलं तुम्ही खुर्चीवर बसा म्हटलं, नाही का. नाही तर तुम्ही बोंब करसाल ना म्हटलं. गावात नाही बापा, शिवलालची बायको अशी आहे, घरात नाही आले की बस नाही म्हणत, बोंब करता ना तुम्ही. बापा नाही कल्लेच बोलते बाबा सुनबाई. हो बाई बरोबर. मी समजत नाही सासरे बोले. अरे बाबा ते बुट कसे आणले घरात मी आताच तर फरशा पुसल्या म्हटलं. आताच ना फडकं मारलं म्हटलं. ते बुट काय आणले तुम्ही ना. अरे लक्षच नाही राहिलं मला, काय माहितच नाही बाबा. काय जात तिकडे, काय खराब झालं वाटतं नाही का. पुसली ना फरशी मी, काय समजते नाही तुम्हाला म्हटलं. आले कुठले जाऊ तिकडे. बरं हो. शिवलाल कुठे, शिवलाल. पहिले तुम्ही चहा पाणी प्या, नाही का. नाही तर गावात तुम्ही सांगसाल ना, गावात म्हटलं बोंब करसाल. बाबा शिवलालची बायको अशी आहे, घरात नाही चहा नाही पाजत सासरे बोले, पाणी नाही पाजत. पहिले चहा घेऊ द्या मला, पाणी देऊ द्या. काय सांगू बाई सुनबाई, मी कशाला सांगू. मला काय घेऊन देणं म्हटलं. तुम्ही मस्त तुमचं, मी माय मस्त. ती म्हटलं माय अर्जंट होतं जरासं, तर जाऊ तिकडे चहा घे काही करू नको, राहू दे. नाही बाबा मागच्या वेळेस म्हटलं असं झालं. मी काय तुम्हाला चहा नव्हता पारला, पुढे गावात तुम्ही बोंब केली ती. शिवलालची बायको भारी आहे, शिवलालची बायको भारी आहे. तुमचं म्हटलं दुरूनच पाहा पडतो म्हटलं. लय मोठे माणसं आहेत तुम्ही. नाही मी ना सांगितलंच नाही ना. म्या फक्त माझ्या बायकोला सांगितलं होतं. माझ्या बायकोला सांगितलं वाटते मग बाबा ले भारी याची मटकी घटकी घटकी. मी सांगितलं सांगून आले. नाही मला आलती ना मग कानावर गोष्ट. मग काय तुम्ही पुढे गावातली बोंब करता नाही का. बरोबर आहे तुमचं. बाबा बसा बसा. बसा. असं काय बाबा, लेच भारी आहे बाबा सुनबाई. बाई सुनबाई, मी काय म्हणतो, बा एक काम कर गड्या, शिवलालले बोलावं म्हटलं, काम आहे मला. असेल बाबा ते म्हटलं घर नाही तर ते बँकेत गेले, बँकेत त्यांना काम आहे. काहीतरी ते बँक अकाउंट काय बंद पडलं काहीतरी हे वाटते ते काहीतरी प्रोसेस आहे म्हणजे ते म्हणून काही म्हटलं बँकेत गेले. बाबा बँकेत गेले का. मला काम होतं ना ते काय बा. सांगा ना मला ते काम काय आहे ते मला सांगा ना. मी का परकी आहे का, मी तुमची सोनच आहे ना. सांगा मला. कुठं सांगायला पुरती इथे बाई बापा असं डोक्यावर बसते. नाही ते असंच होतं जरासं, नाही का.
ते पैसे काम म्हटलं का नाही, पहिले सांगतो तुम्हाला. आमच्याजवळ म्हटलं आता काही कारलं नाही, काही वांगे नाहीत म्हटलं, बरोबर सांगू राहिलो तुम्हाला. काहीच नाही आमच्याकडे पैसे म्हटलं, पहिले सांगून देऊ राहिलो. नाहीतर बस आमच्या भरोश्यावर बसा म्हटलं, पैसे येणार मला आमच्याजवळ. बाई मी पैशाचा विषयच नाही काढला ना, पैशाचा विषय नाही ना. माझ्याजवळ आहे तर म्हटलं 50,000 आहेत म्हटलं माझ्या बँकेतनी. हो का, 50,000 रुपये आहे का तुमच्या बँकेतनी? बापा रे, द्या ना मग. ते तुमच्या लहाना पोरगं नाही का ते देवलाल जगण्याचा बाप, त्याला दान तुम्ही पैसे. आम्हाला तर तुम्ही देऊच नका. नाही आम्ही तर वेगळेच माणसं आहेत, आम्हाला काय देऊच नका. तुले कोण सांगितलं सुनबाई, मी कायले देऊ द्या देवलाले, मी कोणाला काही देत नाही. मला माझे पैसेच मला कमी पडून राहिले, मग काय मी देत नाही कोणाला पैसे. नाही राहू द्या म्हटलं, राहू द्या सासरे बा, राहू द्या म्हटलं. आमच्या कानावर म्हटलं लय गोष्ट पडता बापा. मोठा पोरापेक्षा लहाना पोराचा लाडा येतं, मग काय मागा तुम्ही पैसे दिले वाटते त्या म्हशीसाठी. राहू द्या ना म्हटलं, तुम्ही मला माहिती आहे कसे आहेत तुम्ही, मला बरोबर माहिती आहे. राहू द्या. नाही बाबा, 3-4 मिनिटं झाले फक्त. ही बाई किती बडबड सुन बाई, काय काय सांगा तुला आता. मी आलो कासाठी, तू मला म्हणू का राहिली जात तिकडे. मला काही घेणं देणंच नाही ना, त्या देवलालचं पण घेणं नाही, शिवलालचं पण घेणं देणं नाही. हा बा मला काहीच करायचं नाही तुमचं. आले काल आमच्या घरात मी घेऊन देणं नाही तर काल आले तुम्ही. काम होतं ना जरासं, काम होतं ना. काम होतं जेव्हा काम पडलं तेव्हा येते बघतो तुम्हाला आठवण. बस राहू द्या, जा म्हटलं घर नाही ते. बरं हो. ते मी काय म्हणतो ते पाणी आण बरं, एक गिलास पाणी आण बरं. नाही पाणी नाही आमच्या घरात नाही. आता काहीच नाही म्हटलं, एकच म्हटलं ते माठ भरेल आहे, बस तेवढंच पुरते आम्हाला. राहू द्या आमच्या घरी काहीच पाणी नाही. काय सांगा तुम्हाला, घरी पाणीच नाही. अरे मला जा लागते पाणी आणायला. खोटी बोलते बापा सुनबाई, बरोबर आहे. हो एकच गिलास फक्त, जास्त काही नाही ना. नाही गिलास भर काहीच नाही म्हटलं, पाणीच नाही आमच्या घरात. काय सांगा तुम्हाला, जा म्हटलं तुम्ही, जा ते घर नाही म्हटलं, जा तुम्ही जा. बर बाई हो हो हो. दिवस निघाला माहिती ना. 1 रुपया नाही देत तुम्हाला, 1 रुपया पण देत नाही बरं. बकरी म्हटलं 1 रुपया देत नाही. कृपा काय आटाना न देऊ हबा, आटाना काय हबा देऊच नको तू पैसे. मला काय म्हणूच ना हबा, अशीच घे म्हटलं बकरी. बाबा बरंच बरं आहे बाबा, बरं फुकट का काय मग कसं काय काऊन बरं. खरंच बरं आहे बाबा, काय सांगा तुला आता. पण बाबा मी काय म्हणतो, तुम्ही म्हटलं त्या दिवशी तुम्ही बैल इकले म्हटलं एवढे मोठे 50,000चे, ही बकरी पण इका ना बाजारात नाही, मला कोण देऊ राहिले तुम्ही फुकट. कारण आहे बाबा, काय सांगा तुला आता. काय कारण काय आहे कारण काय म्हटलं. हो घेतो मी बकरी, त्याच्याने विषय नाही आपलं. काय फुकट म्हटलं काही घेतो नाही, घेतो मी बकरी, पण काय कारण काय. हा म्हटलं ही बकरी म्हटलं आहे बिमार गळे आहेत. गेल्या 2 महिन्यापासून काही खाऊ नाही राहिली, काही पिऊ नाही राहिली म्हटलं, नाही का. त्याच्यामुळे मग दुसरी बकऱ्या नाहीत का आपल्या, हे दुसऱ्या तिले बिमार लागू राहिली म्हटलं. या बकरीची बिमारीच वेगळी आहे, घरात वास येते. बरंच बरं आहे, घे म्हटलं बा, झाली चांगली नाही का. म्हणून जाना मा बुडा असा नाही ना. अरे बिमार आहे का बकरी, मग दवाखाना करा बकरीचा. ना दवाखाना केला मी, डॉक्टर म्हणे काहीच खरं नाही म्हणे बकरीचं. आपा म्हणे कस्तरी जगली म्हणे, जमली म्हणे. हो मग काय अरे काय करा मग, माझ्या घरी आणखी बकऱ्या आहेत, इले ठेवू म्हटलं दुसऱ्याला बिमार लागायची. मग काय म्हणून म्हटलं हे घे म्हटलं बकरी बा, काही 1 रुपया नव्हती मला. तेच म्हणून नाही का, आताच मी बँकेतून आलो, तेच म्हटलं मी कसं काय फुकट काऊन देऊ राहिले. म्हणजे असे फुकट देऊ राहिले का तुम्ही, म्हणजे बिमारीचे बकऱ्या घ्या आणि घ्या टोले तिकडे, नाही का आम्ही ना. अरे बाबा कोण घेत नाही म्हटलं ती बकरी, सांगू राहिलो तुम्हाला. आताच तर म्हणे तू, आताच तर म्हणे तू. नाही ना, मला काय वाटलं चांगली बकरी आहे का म्हटलं, पण आता माहीत पडलं नाही पुढे काय कारण आहे ते. बा मी घेत नाही ती बकरी, काय जी बिमारी आहे का आम्ही काय ते मला काय सांगू नका. मी काय टोले घेत बसत नाही. मग काय तर 15 दिवस टिकणार बकरी ती, मग काय तर. बाबा काय सांगा तुम्हाला, 5-6 दिवसांनी म्हटलं बकरी जनते ना बाबा. 5-6 दिवसांना म्हटलं जनते म्हटलं ती बकरी, तर मी काय घेऊ बकरी ती. मला काय सांगू राहिले तुम्ही, मी काऊन टोली घेऊ म्हटलं. मग काय तर आपण काय बा काहीच घेत नाही, ती बकरीला हात नाही लावत. मग काय सरका म्हटलं बाजूला सरका. का मला वाटलं घेतं का म्हटलं, अरे कसं करू बे मग आता. दे ना मा भावाला दे ना, येरी तर मा भावाला देतो तू. मग काय तर आमच्याकडे पाहता नाही तू, मा भावाला दे तू. आता आडचोरीच बुरवायला का देतं का देणं नसं काउंटर बसू झालं. बाप म्हणा का, मग काय बाबा मला देऊ नका ते, मला पाहिजे नाही बकरी ती, तुम्हाला काय सांगा म्हटलं. मग काय बाबा जा तुम्ही मा भावाला द्या बकरी ती, आपण काही घेत नाही ते, काहीच नाही. मग काय मला वाटलं चांगली बकरी आहे का, देऊ राहिले बिमारीच्या बकऱ्या. आपण घेतच नाही ते. बरोबर हो देतो मग आता, नाही का. हो मग काही म्हणू नको बरं, मग म्हणशील का मग माया हे आहे माय वाटणी कर, मला बकरी पाहिजे असं जसं, मग म्हणू नको. मी काय म्हणू, मला काय घेऊन देन, मला काय घेऊन देन. आपण नाही म्हणत काय, हे तुम्ही द्या मा भावाला द्या, नाही का. एरी तुम्ही त्याला देतच ना, द्या ही बकरी देऊन टाका, नाही का. चालले हो, जा सरका मला सरका. मग का शिला काय घेऊन राहिले, मग कसं करता का मग आता तुला देतो ना, नाही का. तूच वागून आता, तुझ्या घरी बकरी नाही तर वागव तू.
भाजी काय देतं म्हटलं, आम्हाला नाही पाहिजे म्हटलं, आम्हाला नाही पाहिजे. काय घ्यास लागते तुम्हाला आता काय करतो. अरे मा घरून ठेवून काय करू बकरी, मग काय तर उलटा मा नुकसान आहे म्हटलं. मग काय तर याचे मागचे साईड इफेक्ट काय आहे, नुकसान आहे नाही का. मग काय तर हा पा समजा ही बकरी माझ्या घरी ठेवली का नाही, दुसऱ्या बकरीला बिमारी लागते ना. आणि दिसतं एक बकरी बिमार आहे म्हटलं, मग काय सांगा तुला आता. भाजी म्हणजे एक बकरी बिमार पडली की दुसरी बकरी बिमार पडते, म्हणजे कोरोना सारखं आहे का हे? तेच एवढ्या मोठ्या आंब्यात मी एक सडका आंबा निघाला का नाही, बाकी सगळे आंबे सडके होता असं आहे ते गणी. समजलं का. मग काय चाल म्हटलं तुझ्या घरी, चाल. बरं बरं, हो चला मग, चला. हो चला 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 चला. हो चाल चाल चाल. हो आबाजी आले, आबाजी आले, आबाजी आले. हो बाई आले आले आले. आबाजी इथं बसा ना, चट्टीवर बसा, चट्टीवर इथं बसा. बसतो बाई बसतो. हो हो. अरे वा बाबा, काय झालं बाबा, काय काय काम होतं तुम्हाला आता. येऊ नये का म्हटलं मला लेकराच्या घरी, सांगतो आता लेकराच्या घरी येऊ नये का. तुमचंच घर आहे या या. होय जाय बाबा चहा कर. बरं बरं, बसा म्हटलं तुम्ही. हो मी चहा आणते, बसा. तरी भेटतो चहा प्यायले नाही का. तिथं बाबा शिवराची बायको लयच भारी आहे. हो बर बर बर. हो बसतो, जा आण म्हटलं चहा. हो आण. हो हा आण. हो बाबा हे बकरी कायसाठी आणली तुम्ही ना. बकरी का. हा तुला द्यासाठी आणले म्हटलं. हे घेता का बकरी. नाही तर माझं बाबा, मग काय पैसे कुठे आहेत म्हटलं माझं. मग काय पैसे नाही म्हटलं माझं. राहू दे, मी नाही घेत मी नाही घेत. अरे तुला विकत कोण घे म्हणते, फुकटच घे ना. फुकट नाही, फुकट नाही घ्यायला पुरत नाही बाबा नाही का. ते फुकट घेतली का नाही, ते शिवला दादा माहीत पडलं का नाही, बाबा ले भारी करते, ते भांडणच करते. मग काय तर म्हणून म्हटलं फुकट बिकट काय घेत नाही मी. हो माहिती आहे मला शिवलाल कसं आहे ते. पण हा बा मी शिवलालने बोललो, स्वतः शिवलाल म्हणे देऊन टाक म्हणे माझ्या भावाले, स्वतः म्हणे ते. हो का, म्हणजे मा भाऊ म्हणे का, शिवलाल म्हणे का की देऊन टाका म्हणे. स्वतः म्हणे की बुवा माझ्या भावाला देऊन टाक म्हणे बकरी. मग काय तर काय रे जगण्या. हो हो बाबा, म्हणे शुला काका म्हणे देऊन टाक म्हणे बकरी, म्हणून म्हटलं. कमाल आहे म्हटलं, मा भाऊ म्हणजे असं म्हणत नाही कधी. हो का, काय म्हणे म्हणजे मा भावाला देऊन टाक म्हणे नाही का. तेच म्हटलं मग काय बकरी म्हणजे फुकट काऊन. नाही 1 रुपया नको देऊ मला तू. फुकट म्हणजे हवा काहीच नको देऊ मला तू. हवा काहीच नाही. हो काहीच नाही. बा ती बकरी म्हटलं लय मागत होते ना, ती गाभण आहे वाटते. मग काय गोष्ट ऐकत जा ना तुम्ही. ती इकू नका म्हटलं, फुकट देऊ नका म्हटलं. जा बाजारात जा इका म्हटलं. मग काय त्याचे पैसे किती उडतात तुम्हाला. घ्या, तुमची मेहनत आहे म्हटलं, तुम्ही घ्या. त्याची मेहनत रे बाबा. ती उलट मला मातीत घालतील ती बकरी. तिला बाबा बिमार झाली म्हटलं, दुसऱ्या बकरीला बिमार लागू राहिली म्हटलं. म्हणून म्हटलं की ही बकरी घे बा तू. बा जगली बाबा नाही का. जरासं वरण पाणी करतो याचं, जराशी सोय मोड करतो जराशी बकरीची, बस एवढं आहे. हो का, म्हणजे बकरी बिमार म्हणजे कसं काय. त्या बकरीले कोणती तरी बिमारी झाली वाटते. डॉक्टरला मी विचारलं, डॉक्टर म्हणे काही खरं नाही म्हणे बकरीचं. तुम्ही आबा म्हणे जास्तीत जास्त एखादा महिना काय 15-20 दिवस टिकणार म्हणे, बस झालं विषय संपला. मग काय तर काही नाही, जास्त टिकतच नाही बकरी. हो बा काही खात नाही, काही पित नाही, काहीच नाही. मी म्हटलं बा वरण पाणी केलं काहीच नाही ना बाबा, काहीच खात नाही. हो का, म्हणजे बिमारी आहे का बकरीले. हा मग काय तर बिमारी आहे, म्हणून तर शिवलालनं घेतली नाही बकरी. शिवलाल म्हणे कोण घेत बसतो म्हणे टोले, म्हणून म्हणून मी तुले हबा ही बकरी घे. समजा हबा तो चांगला सोय घेतली हबा, म्हटलं चांगली होऊ शकते, काही सांगतात नाही बकरीचं. हो का बाबा, पण काय का खरं नाही वाटत ना मला या बकरीचं. काहीच नाही ना, तू फक्त सोय कर ना बकरीची. समजा देवाच्या मनात समजा आलं चांगली होईल. मग काय तर आता इले काही घरी ठेवून काय फायदा नाही माया, कारण की बाबा इले घरी ठेवलं का नाही मा दुसऱ्या बकऱ्याला बिमार लागायची. मग काय तर म्हणून म्हटलं तुझ्या घरी बकऱ्या नाही तर बा ही एखादी बकरी राख. हो का, सोय करू का मग. बर 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 बर. बाबा हे घ्या म्हटलं, चहा घ्या चहा. हो आलो. हो बाई आलो. बर 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 म्हटलं घ्या बाबा चहा घ्या. घेतो म्हटलं मी बकरी, करतो सोय. बकरी घेतली का तुम्ही ना. अरे बाबा कशाला घेतली बकरी, कशाला बाबा, पैसे कुठे बघा. ना पैदाच काम नाही बाबा म्हणे, आता बकरीला बिमारी आहे म्हणते. कोण घेते म्हणते ती बकरी, वागो म्हणते तू, सोय घे म्हणते. म्हणून म्हटलं घेतो मी सोय. हो का बाबा, म्हणजे बिमारी आहे का. बाबा सुनबाई हा बिमारी आहे बकरीले, दुसऱ्या बकरीला बिमार लागते. म्हणून म्हटलं ही घे म्हटलं, सोय कर म्हटलं. मी 1 रुपया घेत नाही ना, मला पैसेच नाही पाहिजे तुमचे, काहीच घेत नाही मी. हा बा समजा देवाच्या नावानं, समजा देवाच्या कृपाने समजा चांगली झाली, फक्त तुम्ही सोय घ्या. हो का, बरं घेते ना मी सोय घेते ना. वरण पाणी कर मस्त हबा, जास्त काही हे नाही, काही हे नाही म्हटलं. हो बस हबा चांगली सोय घ्यायची. बरं करतो ना मी, प्रयत्न करतो आम्ही. हो बरं म्हटलं. हो